नमस्कार. कादंबरी जीवलगा भाग 42. लेखक अरुण व्ही देशपांडे. हेमूच्या आग्रहामुळे मामा थांबला आहे याचे हेमूच्या आईबाबांना जरा आश्चर्यच वाटत होते. एवढे महत्त्वाचे काय सांगायचे असेल हेमूला, ते मनाशीच विचार करू लागले. आणि हे उद्या सकाळीच कळणार आहे, म्हणजे तोपर्यंत वाट पाहावीच लागणार आहे. म्हणून ते स्वस्थ बसून राहिले. हेमू रात्रभर विचार करीत होता. उद्या आपल्या आईबाबांना नेहाच्या आणि आपल्या नव्या नात्याबद्दल सांगायचे आहे. तसे म्हणले तर हेमूने नेहाला तिच्या घरची काहीच माहिती विचारली नव्हती. तिच्या घरी कोण कोण आहेत, आईबाबा काय करतात, पारिवारिक माहिती याबद्दल कधीच काही विचारलेले नव्हते. फक्त आपण एकमेकांना आवडतो आणि या आवडण्याचे रूपांतर प्रेमात झालेले आहे. दोघांच्याही घरातील मोठ्या माणसांना या लव्ह स्टोरीबद्दल काडीचीही कल्पना नाही आहे. मामाने हे मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम ठरवला नसता तर सांगितले नसते आपण. हेमू आणि नेहाची प्रेम कहाणी अजून गुपचूप भेटीगाठीचे ठरले असते. आता हे सगळे सांगायची वेळ आली आहे, कारण आता जर कल्पना दिली नाही तर हे असे मुलगी पहा कार्यक्रम ठरवले गेले तर असे काही नकोच. आता त्यापेक्षा म्हणून सकाळी सकाळी चहाच्या वेळी हे सांगायला हेमूने निश्चय पक्का केला. दुसऱ्या दिवशी सकाळी हेमूचे बाबा, आई, मामा बाहेर अंगणात सकाळच्या उन्हात बसले होते. हेमू उठला की इथे चहा पाणी घेऊ असे हेमूच्या आईने सांगितले होते. त्यामुळे आता हेमूची सकाळ कधी होते आणि तो कधी बाहेर येतो याची उत्सुकतेने ते वाट पाहत बसले होते. हेमूने त्यांना जास्त वाट पाहायला लावली नाही. थोड्याच वेळात तो देखील अंगणात येऊन बसला. मामा म्हणाले, हेमू तुला काय सांगायचे आहे ते सांग राव पटकन. एकतर आम्हाला उत्सुकता आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज सोमवार, मला दुपारची काही महत्त्वाची कामं आहेत, ती आजच ठरलेल्या वेळी झाली पाहिजे. तेव्हा तू काय बोलू, कसे सांगू असा घोळ घालू नको, सरळ सरळ मोकळेपणाने सांग. हेमू बोलू लागला. आई, बाबा आणि मामा, माझ्या ऑफिसात माझ्यासोबत असलेली माझी सहकारी नेहा, तिचे नाव, माझ्यासारखीच इंजिनियर आहे, पण नोकरीत खूप ज्युनियर आहे, नवीन एम्प्लॉई आहे आमच्या ऑफिसात. ती मला आवडली आहे आणि तिनेही मला होकार दिला आहे. पण नुसते आवडणे पुरेसे नाही आहे, म्हणून आम्ही एकमेकांना समजून घ्यायचे ठरवले आहे. म्हणून आम्ही आमच्या घरातील मोठ्या माणसांना आमच्याबद्दल काही सांगितले आहे, कारण वाटणारे प्रेम पुढे आयुष्यभर टिकणारे आहे. आपण सोबत करणारे आहोत ही खात्री झाली तरच पुढे लग्न वगैरे बद्दल ठरवायचे आहे. आई बाबा, हे असे आहे, सध्या मी तिचा माझ्यासाठी विचार करतोय, त्यामुळे तुम्ही इतर मुली पाहण्याचे वगैरे काही असे ठरवू नका. आणि समजा मी ज्याचा विचार करतोय ते जर प्रत्यक्षात होऊ शकत नसेल तर मी तसे पण सांगेन, पण त्यानंतर दुसरा विचार करूया. हेमूने एका दमात सांगून टाकले. त्याचे ऐकून घेत आई बाबा म्हणाले, तुझ्या कालपासूनच्या वावरण्यातून आम्हाला थोडी थोडी शंका येतच होती की काहीतरी आहे याच्या मनात. आई म्हणाली, हे बघ हेमू, इथे राहून आम्ही काय सांगणार तुला, तू आणि तुझी बायको तुझा संसार या गावात थोडाच करणार आहात, त्यामुळे सगळा विचार करून शांतपणे ठरव. आम्ही तुला विरोध करणार नाही. याचा अर्थ त्या मुलीच्या म्हणजे नेहाच्या घरच्या माणसांना त्यांच्या पोरीसाठी तो योग्य वाटला पाहिजे, ते पण विचार करतीलच ना. त्यांच्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. मुलीचे आईबाप हजारदा विचार करतील आणि त्यामुळे आम्ही असे म्हणतो की जर त्यांनी तुमच्या दोघांच्या प्रस्तावाला विरोध केला, तुम्हाला हे होणार नाही असे म्हणले, तर तुम्ही दोघांनी ते स्वीकारले पाहिजे. याच अटीवर तुला परवानगी आहे, कारण गोष्टी सहमतीने आणि आनंदाने झाल्या तरच त्या सगळ्यांना सुख देणारे असतात. मामा म्हणाले, हेमू, अक्का आणि दाजी म्हणतात ते बरोबर आहे. एक लक्षात ठेव नेहमी, तू आपणहून हे सांगितलेस म्हणून आम्हाला कळाले. समजा लपवून ठेवले असतेस तर त्यासाठी खोटे बोलून वेळ ढकलली असतीस, मग खोटे बोलणे, ते लपवण्यासाठी अजून एक खोटे, हे चालूच राहिले असते. हे असे काही केले नाहीस, हे सगळ्यांसाठी छान आहे. आता तू मोकळे मनाने पुढचे सगळे ठरवू शकतोस. आम्ही तुझ्या सोबत असू. मामाचे बोलणे ऐकून झाल्यावर हेमूचे बाबा म्हणाले, हेमू, तुझ्या आनंदात आमचा आनंद असेल, पण म्हणून काही तू सारासार न विचार करता निर्णय घेण्याची घाई करू नकोस. आत्ताचा प्रश्न तर तुझ्या सगळ्या आयुष्याची निगडीत आहे.
तुझ्या निवडीबद्दल आमच्या मनात अजिबात शंका नाही आहे. फक्त एक लक्षात असू दे, तुमच्या प्रपोजलला सर्व सहमती असावी. आम्ही सहमत आहोत, पण नेहाच्या घरच्यांनी सहमती तुम्हा दोघांना मिळवावी लागेल. विरोधासाठी विरोध नका करू. हेमू मनातून खुश झाला. पहिली फेरी तर पार पडली. इकडचा गट सर झाला आहे. आता किला सर करायचा आहे, तो नेहाच्या घरचा. आणि ही मोहीम सोपी नाही आहे. बघू, लढना तो पडेगा. नेहाला झोप लागलेली आहे हे पाहून सोनिया दुसऱ्या रूममध्ये गेली. मधुरिमा दिदीला फोन करण्याची ती कधीपासूनचे ठरवत होती. हेमू आणि नेहाचे अपडेट द्यायचे होते. त्यापेक्षा हेमूच्या घरचे त्याच्यासाठी पोरी पसंत करीत आहेत, ते थांबवले पाहिजे हा विचार सोनियाच्या मनात आला होता. मधुरिमा हेमूच्या घरी स्पष्टपणे बोलू शकणारी व्यक्ती आहे हे सोनियाला माहिती होते. मधुरिमा दिदीने सोनियाचा कॉल उचलीत म्हणले, काय गं, काय प्रॉब्लेम झाला आहे तिकडे? त्याशिवाय तू फोन नाही केलास. तू काही सहज पावसा पाण्याच्या गप्पा करणारी मुलगी नाहीस हे मला माहिती आहे. असो, बोल, काय झाले आहे? सोनिया सांगू लागली, मधुरिमा दिदी, तुझ्या अपेक्षेप्रमाणे हेमूच्या प्रेमाला उशिरा का होईना नेहाने प्रतिसाद दिला. तिचे प्रेम आहे त्याच्यावर हेही कबूल केले आणि म्हणाली, अजून आपण ट्रेनी लवर आहोत. अजून जाणून घेऊ, समजून घेऊ, मग आपापल्या घरी सांगायचे असे त्या दोघांनी ठरवले आहे. थोडक्यात अजून त्यांची ही लव्ह स्टोरी हे चोरीचा मामला आहे. हे ऐकून दीदी म्हणाली, सोनिया, हे दोघे इतके तरी बोलतात याचाच आम्हाला आनंद होतोय. आणि नेहाचे बरोबर आहे, प्रेम आहे, दोघे एकमेकांना आवडतात, हे पण ओके. पण नवरा बायको म्हणून ते खरेच अनुरूप आहेत का याचा त्यांना विचार करणे महत्त्वाचे वाटत असेल तर तितका वेळ त्यांनी घ्यावा आणि आपणही तो त्यांना दिला पाहिजे असे मी म्हणेन. आपण घाई नको करायला. सोनिया म्हणाली, दीदी, यू आर राईट. पण नेहाच्या घरी तिच्या लग्नासाठीची घाई गडबड कधीही सुरू होऊ शकते. नेहाला त्याचीच भीती वाटती आहे. आणि हेमूच्या घरी तरी विचारू नकोस. दीदीने विचारले, काय झाले हेमूच्या घरी? सोनिया सांगू लागली, गेल्या शुक्रवारी तो गावाकडे गेला आहे. त्याच्या मामा मामीने मुलगी पसंत करून ठेवीत तिला हेमूच्या घरी घेऊन आले. काल रविवारी मुलगी पाहण्याचा कार्यक्रमसुद्धा झाला आहे. काय झाले कुणास ठाऊक. हेमूने अपडेट दिले नाहीत म्हणून आपल्या वेडाबाई नेहा रडकुंडीला आलेली आहे. उद्या हेमू आल्यावर सगळे काही समजेल. हे सगळे ऐकून दीदी म्हणाली, सोनिया, बरे झाले सांगितलेस. मी आता सकाळी हेमूच्या घरीच फोन लावून बोलते सगळ्यांशी. अनायसे मामा पण आहेत, त्यांना कल्पना देते, म्हणजे ते हेमूच्या आईबाबांना सांभाळून घेतील. सोनिया, मी हेमूच्या घरी बोललेले आहे. हे नेहाला सांगू नको, सध्या सिक्रेट राहू दे. मी पुढचा ॲक्शन प्लॅन ठरवते आणि सांगते तुला. आपली अनिता कशी आहे? तिने काय अपडेट? तिचे काय अपडेट? दीदीने असे बोलल्यावर सोनियाला धीर आला. ती म्हणाली, दीदी, खूप छान अपडेट आहेत अनिताचे. अनिता आणि रोहन येत्या 2-3 महिन्यातच लग्न करणार आहेत. रोहनने ठरवल्याप्रमाणे स्वतःच्या घरला राहायला जाणार आहे. रोहनच्या घरचे आलेले आहेत, त्यामुळे अनिता 2 दिवस त्यांच्यासोबतच आहे. उद्या येईल इकडे. दीदी म्हणाली, अरे वा, गुड गुड. सोनिया, मी उद्या तुला ऑफिसमध्ये करेन कॉल. आता बाय. सोनियाने फोन कट केला. आता दीदी सगळे काही ठीक करेल या विचाराने तिला झोप लागली. इकडे हेमूच्या घरी चौघेजण अंगणात गप्पा करीत बसले होते. आईने सगळ्यांसाठी गरमागरम पोहे बनवून मधोमध ठेवले आणि बोलत बोलत खाणे आणि खात खात बोलणे सुरू झाले. आणि हेमूच्या बाबांचा फोन वाजू लागला. नाव व नंबर पाहून ती म्हणाले, अरे हेमू, मधुरिमाचा परदेशातून आलेला कॉल, बहुतेक तुझ्यासाठी असणार. हेमूला आश्चर्य वाटले. दीदीचा फोन इकडे कसा काय आला? त्याने हॅलो गुड मॉर्निंग दीदी म्हणले. त्याचा आवाज ऐकून दीदी म्हणाली, तुझ्याशी नाही बोलायचे मला. तुझ्या बाबांना दे, खूप दिवस झाले त्यांच्याशी बोलायचे होतेच मला. आता कारण सापडले. हेमूने काही न बोलता बाबांच्या हातात फोन देत म्हणले, दीदीला तुमच्याशी बोलायचे आहे, बोला. बाबा हॅलो दीदी म्हणाले. त्यावर दीदी बोलू लागली, नमस्कार काका. हेमूने आता तुम्हाला त्याच्या मनातले सांगितले असेल असे मी गृहीत धरते. आता मी काय सांगते ते ऐका. ही नेहा आपल्या हेमूसाठी अगदी योग्य मुलगी आहे. तिचा परिवार खूप मोठा आणि चांगला आहे, त्याची काळजीच नका करू. आणि मी ज्या मावशीच्या घरी राहते ना, त्या या नेहाच्या सख्या मोठ्या मावशीच आहेत. सगळ्या अगदी उत्तम आणि योग्य ठिकाण आहे हे.
आता पुढच्या आठवड्यात तुम्ही हेमूच्या गावी जायचे आहे आणि तिथे गेल्यावर सोनिया व अनिताच्या घरी त्यांचे पाहुणे म्हणून 3-4 दिवस तुम्हाला राहायचे आहे. कामात तुम्हाला इथे राहणाऱ्या तिसऱ्या माणसाची तुमची ओळख न देता राहायची आहे. ही तिसरी व्यक्ती नेहा आहे. तिला पहा, तिच्या सहवासात राहून पहा. भावी सुनबाई तुमच्या परीक्षेत पास की नापास हे मला सांगा, मग पुढचे मी बघते. आणि हो, हे आता जे ठरलं आहे ना ते फक्त आपल्यात राहू द्या. मी सांगेन तसे करायचे तुम्ही. आज हेमूला अजिबात सांगायचे नाही. तो नेहमीप्रमाणे एकटाच जाऊ द्या. मग पुढे काय करायचे, कसे करायचे ते सांगेन. ही नेहा खूप गोड मुलगी आहे, तुम्हाला नक्की आवडेल. हेमूचे बाबा म्हणाले, दीदी तू जसं म्हणतेस तसंच सगळे होईल. आम्ही तुझ्या शब्दाबाहेर नाहीत हे तुला माहिती आहे. दीदीने फोन ठेवला. बाबा म्हणाले, तिला इथल्या शाळेच्याबद्दल उद्या काही माहिती हवी आहे, पाठवा म्हणते. हेमूला वाटले तसे दीदी काही बोलली नाही हे बरे झाले. मामा दुपारी गावाकडे निघून गेले. रात्री हेमू ट्रेनमध्ये बसला. रात्रीचे 11 वाजले होते. नेहा त्याच्या मेसेजची वाट पाहत असणार. नेहा निघालोय मी, उद्या कधी पाहीन तुला असे झाले आहे. नेहाचा रिप्लाय आला, हेमू मिसिंग यू माय डिअर, ये लवकर, लव यू. की पुढील भागात भाग 43 लवकरच घेऊन येते. धन्यवाद.